Yes. Consider this MCQ number 9. Area bounded by y square is equal to 4x from x is equal to 0 to x is equal to 1. Yes. 8/3, sir. 8/3. Yes. Hello. Is that correct? Everyone, please reply your answer in chat box. Yes. All are with me? Yes. Hello. Yes, sir. Yes, sir. Yes. Send me the answers in chat box. Don't give attendance in chat box. Give the answer. MCQ number 9. MCQ number 9. Reply in the chat box. Only 2 replies I have received, 54 and 16. Remaining students. Hello. Remaining students, Yes, do sir. it fast. Do it fast. Give the answer in chat box. अटकळे, गलांडे, जगताप, कांबळे, कोकरे, कोरके, आवारे, बागल, बंडगर, भोसले, बिराजदार. Fast. Start. Third reply. 57 replied. Remaining. Yes. Hello. Within 3 to 4 minutes. मी एकटाच बडबड करतो असं होतंय का? Yes, 7. चलो हा हे कसं येतं बघा आन्सर. हे क्लिअर झालं असेल. 4x चं इंटिग्रेशन इट इज 4x² 2 ओव्हर द लिमिट्स 0 to 1. याच्यामध्ये ठेवलं तर येतं 4/2. 4/2. चुकले का काही? नाही 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 हा येस 4 into y ची व्हॅल्यू किती येते? √x 2 times √x. That means sorry √x integration 3/2 upon 4/2 upon 3/2 4/3 4/3. 4/3 will be the option. तुमचं 8/3 कसं काय आलं मला कळलं नाही. न हा एकाने 4/3. फक्त 57 चा रिप्लाय आला. हा जी 38 चा रिप्लाय आला. ऋषिकेश आवारे 14 roll number 14 also replied with the correct answer, and remaining all are following G16. Given answer 8/3. Everyone have just sending the answers. Yes. Hello. लक्षात आलं का? What is the answer? 4/3 4/3 will be the correct answer. Next, the area bounded by y is equal to 9 tan x. Y is equal to tan x. Area bounded by y is equal to tan x, the x-axis and the ordinate at x is equal to pi/4. Yes. No. How to solve this problem?
0 to पाय बाय 4 आहे का हे? 8चा आन्सर ए असायला पाहिजे. 1. लेट मी चेक. डी लॉग रूट 2 दिलंय त्यांनी. लॉग रूट 2. येस. काय येते का बघा बरं, काय हिंट सापडते का बघा. येस सर येते. कसं? 0 to pi by 4 हम्म. limit and integration of 10x. मी डायरेक्ट tan x इंटिग्रेशन. येस येस येस, दॅट वाज मिस्टेक. हा, इंटिग्रेशन ऑफ tan x किती येणार? लॉग ऑफ log of sec x sec pi by 4 म्हणजे root 0 to पाय बाय 4. pi by 4 सेक पाय बाय 4 किती येतो? root 2 √2. मायनस सेक 0 1 लॉग 1 0 log root. Yes, I forgot that. Tan x I have considered for 0 to pi by. चलो पुढे. y is equal to log x इंटिग्रेशन ओव्हर द 0 to e म्हणते. हा बघा बरं, 1 to 1 e to e. log x इंटिग्रेशन. log x इंटिग्रेशन कसं येतं? x into log x, सॉरी 1 into log x. काय सांगितलं तर इंटिग्रेशन मी? log x into x minus 1 सांगितलं होतं का? सर डायरेक्ट लॉग एक्स इंटिग्रेशन येते. हा, कसं येते? एक्स लॉग एक्स मायनस एक्स. x log x minus x येते का? येस सर. ओके. मग त्यातनं x जर कॉमन घेतला तर किती येणार? log x minus 1. Yes. 1 to e. पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवूया. log e किती असतो? येस 1 1 बरोबर. पहिली व्हॅल्यू yes 0 0 1 ठेवलं, 0. सगळं 0 येते. आन्सर 0 Zero. कसं काय? काय तर चुकले का हे? Yes, something went wrong. Something went wrong. इंटिग्रेशन चुकलं रे हे. हॅलो, कुणी सांगितलं डायरेक्ट इंटिग्रेशन? मी घेतलं डायरेक्ट इंटिग्रेशन, मला वाटतं बरोबर आहे. इथं 1 घेतलं. येस, आयलेट रूल यूज केला. येस, आयलेट यूज केला. लॉगरिथम ऑलवेज कम्स फर्स्ट. लॉग एक्स इंटू एक्स मायनस ह्याचा 1/x आला नाही, बरोबर आहे की? Same आहे sir. Yes. वन ठेवलं तरी आन्सर 0. नाही, -1 येते की? येस येस येस. हॅलो, व्हॉट इज द करेक्ट आन्सर? व्हॉट इज द करेक्ट आन्सर? 1 to e. पहिली वाली 0, कारण log e 1 आला. 1 minus 1 0 मायनस हा 1 ठेवला. इथं 1 आलं, इथं 1. log 1 ची व्हॅल्यू 0 आली. -1 -1 मायनस मायनस. Yes. 1 ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. हॅलो, बरोबर आहे का? इज दॅट करेक्ट? इज दॅट करेक्ट? yes sir. येस, ते खालचं मी ऑटोमॅटिक 0 घेतलं तर तिथे चूक झाली. येस, इट इज 1 इज द करेक्ट आन्सर. इज दॅट क्लिअर? येस. हॅलो, पुढचं आता याचा अर्थ सांगा. 6. रिप्लाय मी इन चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. Give the answers in the chat box.
Yes, 8 answers. सगळे सी सी आले. एकच आन्सर ए आलं, दुसरा ए, परत सी, परत ए. काय चुकतंय अरे? ए आणि सी मॅक्झिमम टाइम्स येतात आन्सर. Yes, my voice is audible. 0 to 1 e raised to x. एवढा अवघड आहे का? e raised to x over the limit 0 to 1. e raised to 1 minus e raised to 0. Yes. e raised to 1 E minus e raised to 0 म्हटल्यानंतर येणार E minus 1. e minus 1. Option C is the correct answer. Yes. How they are getting? I don't know how they are getting A. Shinde, Korke, Lamkhane. Yes, how they are getting 1. Verified. Hello, Vivare. Check our answer. Mahesh. Hello. Have you verified the answer? Yes, sir. 1 and E minus 1 will be the answer. C is the correct answer. Yes, getting. Is that clear? 5. 5. The bounded by one arc of y is equal to sin x. Yes. Sin x area किती असणार आहे? Hello. Sin x area x is equal to on x axis. First one arc म्हटल्यानंतर काय? Sin x ची सिमेट्री जर कन्सिडर केली. Yes. 0 to 1 साठी. परत ते कधी 0 येतं? एक पार्ट कंप्लीट केल्यानंतर 0 to pi. Yes. Pi. Yes. What should be the answer? एरिया किती असेल तिथं? बरोबर का? Sin x इंटिग्रेशन किती येणार? Minus cos x. Over the limit 0 to pi. 0 to pi. Cos pi minus cos 0. Yes. Cos 0. Cos pi ची व्हॅल्यू Minus 1. Minus 1. म्हणजे 2. ऑप्शन इज D. D. गेटिंग. हॅलो. Yes, sir. सोपं आहे का? समजतात का बघा एक्झाम्पल? एक मिनिट. नेक्स्ट एमसीक्यू कन्सिडर करा. The enclosed curve y is equal to f of x and the ordinate x is equal to a to b मध्ये the coordinate x is equal to a to b साठी what should be the formula? Tell me the correct formula. Up to that I will do some work. Reply me in chat box.
Yes. Only I thought one reply. No, so many replies I have got. Huh. That so many students have sent me the answer. Option D. Yes. Avare. ऋषिकेश Yes, sir. सॉल्व्ह होतात म्हणायचे इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम्स. Yes, बरोबर. sir. ठीक आहे. इंटिग्रेशनला तुम्ही मला ऍक्टिव्ह दिसताय म्हणून म्हणलं सॉल्व्ह होत आहेत इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम्स. येस. काय झालं हे पीडीएफ का शेअर होत नाही. Yes, the PDF is visible. Yes, sir. बघा सिंपल होतं, एवढं अवघड नव्हतं हे. काय करायचं होतं ऑप्शन मला वाटत नाही यातला कुठलाच करेक्ट असणार आहे. येस ए टू बी आहे की इथं इथं पण करेक्शन आहे. नाही नाही बरोबर आहे. येस ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. हॅलो ऑप्शन डी इज द Yes, sir. करेक्ट आन्सर. ए करेक्ट होण्यासाठी बाळांनो इथं ए टू बी बरोबर आहे. एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स पाहिजे आणि डीवायच्या ठिकाणी किती पाहिजे. Yes. देन वी कॅन से दॅट ऑप्शन ए इज करेक्ट. हॅलो ज्याने कोणी ऑप्शन ए सेंड केले लक्षात आलं का बघा सर्वांनी त्यांच्या लक्षात आलं का बघा हे Yes. काय करेक्शन पाहिजे तिथे. हा नेक्स्ट वरचा एरिया बाउंडेड बाय द प्लेन और two plane curves y is equal to f1 x2 y is equal to f2 x intersecting at AC point A and BD point B given by yes how to form the double. They want the area, no bounded area they want. Yes, we don't want any kind of functions there, so what should be my option. जर मी इथं f1 x to f2 x घेतलेला आहे डेफिनेशन मध्ये दिलंय मी आपण. These are limits for y. What are the limits for x? A to B. A to B. Yes, integration first with respect to y, then with respect to x. What is for polar form? Yes, theta 1 to theta 2. Function of theta 1 to function of theta 2. R. And they are this. This is for polar form. याला alpha beta म्हटलं तरी चालतं. Theta is equal to alpha. Theta is equal to beta. Getting hello. This is for R. Yes, sir. Polar form. Example, area of the polar form curve. आलं लक्षात. नेक्स्ट काय हा इथं दिलंय बघा पोलार फॉर्मचा फॉर्म्युला. हे सिंगल इंटिग्रेशन साठी दिलंय त्यांनी. येस व्हॉट शुड बी द फॉर्म्युला. व्हॉट शुड बी द फॉर्म्युला. पोलार फॉर्म साठी सिंगल इंटिग्रेशन म्हणतात. हॅलो I am not aware about this formula. आपला डबलचा आर डी आर आहे म्हणजे इथं आर डी थीटा असेल. अल्फा टू बीटा असा असायला पाहिजे फॉर्म्युला. दॅट इज ऑप्शन सी शुड बी करेक्ट आन्सर. आय डोंट नो 50-50 आहे. कुणाला माहिती आहे का फॉर्म्युला फॉर द पोलर फॉर्म कर्व्स फॉर सिंगल इंटिग्रेशन. येस पोलर फॉर्म फॉर्म्युला विचार बरं तुला. Yes, polar form single integral formula.
Yes, hello. The formula is मिळाला कोणाला फॉर्म्युला? Option B is the correct answer. Hello, 1/2 alpha to beta, that function r square, the function r square d theta, that will be the formula. Yes, hello. Yes, sir. Option B is the correct answer, not C. Option B is the correct answer. This one, area bounded by the curve y is equal to f of x. हे झालंय आत्ताच वाटते मला, आता जस्टच हे काही इथे खालीच आहे. ऑप्शन डी करेक्ट होता याचा, आणि याचा पण ऑप्शन डी नाही करेक्ट. याचं काय करेक्ट आहे? Option A. Option A is the correct answer here. Option A is the correct answer. Yes, hello. झालं का क्लियर? Double, triple, mass, area. Now change the order of integration. Yes, hello. चेंज द ऑर्डर ऑफ इंटिग्रेशनला मी काय सांगितलं, फक्त लिमिट चेक करायचा. हे x मध्ये आहे म्हणजे स्ट्रिप पॅरलल टू कशी होती? X axis. नाही, x आहे म्हटल्यानंतर इट इज पॅरलल टू y ऍक्सिस. Parallel to y. Yes. आणि मग तुम्हाला काय करावं लागणार आहे? पॅरलल टू X axis. म्हणजे त्याच्यामध्ये y असणार आहे. मग लिमिट शोधा विदाउट x. A. कॉन्स्टंट येणार A. नाही. क्लिअरली कॉन्स्टंट Yes, येणार sir. नाही. x उडवून टाका दोन्ही. Yes, option A is the correct answer. Getting hello. ठीक आहे, Yes. समजतंय का? बघा मी इथं थोडस वाटल्यास एक रिजन ट्रेस आउट करून दाखवतो. कर्व बघा कुठे दिले होते. आय विल यूज द ब्लू प्लेन फॉर द सेम. दिस इज y is equal to 0, sorry, x is equal to 0, x is equal to infinity, y is equal to x. y is equal to x 45 डिग्री आलं. इन्फिनिटी सोडून द्या, एक लाईन ड्रॉ करायला हरकत नाही. y is equal to infinity parallel to x axis. Next, x is equal to 0 means what? Y axis. Y axis. And this is x is equal to infinity म्हणजे परत याच पॉइंट मधनं जाणार. Yes, my bounded area will be. या रिजन मध्ये त्यांनी स्ट्रिप घेतली होती. कशी घेतली आहे? पॅरलल टू. Yes, Y. parallel to y. They have considered the strip parallel to y. We have to consider parallel to X. X. yes, x is equal to 0 आणि इथे येतं x is equal to y. Y. And the constant limits as usual 0 to infinity. 0 to infinity. Yes, option A is the correct answer. Hello. समजते का? Yes, sir. लक्षात येते का बघा सर्वांनी? पुढे नेक्स्ट 21. परत x आहे म्हणजे पॅरलल टू y आहे. तुम्हाला पॅरलल टू x घ्यायचं आहे म्हणजे x मध्ये दोन्ही निघून गेले. येस, ऑप्शन डी अँड सी गेट कॅन्सल. हॅलो, Yes, sir. ऑप्शन सी डी कॅन्सल झाले कारण x येणार नाही त्याच्यात, ऑलरेडी x आहे. मग आता y साठी बघावं लागेल ना. these are the limit y is equal to 2x. मी कर्व ट्रेस करतो बघा. यस, एक लाईन ही दुसरी लाईन. y is equal to x square म्हणजे कर्व असा आहे का तुमचा, आणि दुसरा आहे y is equal to 2x. आता कम्प्लीट स्ट्रिप वगैरे कन्सिडर करणार. कशी स्ट्रिप घ्यायची आपल्याला? पॅरलल टू x ऍक्सिस, बरोबर. इथं घेतली या कर्व वरती y ची व्हॅल्यू किती होते बघायचं. सॉरी, x ची व्हॅल्यू किती येणार? x तिथं Y. y by 2. Line or y is equal to 2x ची इक्वेशन आहे. yes. Y by 2. y by 2. y by 2 चा ऑप्शन बघायचा फक्त. A. यस, हॅलो, बरोबर आहे का? समजतं का? Yes, sir. पुढचं ऑटोमॅटिकली ऍडजस्ट होतं. तुम्ही तिकडे जायची गरज नाही, ते पुढचं झालं ऑटोमॅटिक. मग इथं येणार x is equal to root y वगैरे वगैरे वगैरे. दॅट विल एक्झिस्ट ऑटोमॅटिकली. गेटिंग? हॅलो, येस, sir. क्लिअर आहे का बघा? समजतंय का? ठीक आहे, पुढे जाऊया. चेंज द ऑर्डरचा अजून एक एक्झाम्पल आहे इथं.
0 to A, 0 to Y. Yes. हा कॉन्स्टंट 100% कॅन्सल. C. वाय सगळे कॅन्सल. पहिला गेला. ऑप्शन सी सर. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. येस. लक्षात येते चेंज द ऑर्डर कसं करायचं ते पण मी घेऊन सांगितलंय तुम्हाला. एनी डाऊट इन दिस? नो सर. No, sir. इथे काय बघा 14 MCQ नंबर 14. सी. ऑप्शन C. सी. C. हा गेला आणि हा झाला. येस. ऑप्शन सी इज द करेक्ट. ओके गुड. यायला लागले थोडं थोडं तरी काय होईना समजायला लागले. असली ऍटलिस्ट चुकीचं तरी आन्सर लिहू नका. बरोबर नाही लिहिता आलं तरी. गेटिंग? येस. हॅलो. ठीक आहे. इथं थांबूया का याच्यासाठी? येस. ऑल MCQs आर ओव्हर ऑन मल्टीव्हेरिएबल कॅल्क्युलस. येस. काय राहिले अजून? आय थॉट आय हॅव कवर्ड एव्हरी MCQ. येस. आणि काय राहिलं असेल तरी तुम्ही ऍज अ होमवर्क सपोज करा आणि त्याची MCQ सॉल्व्ह करा जर काय राहिलं असेल. ठीक आहे. आय हॅव कन्सिडर ईच अँड एव्हरी MCQ बट सम MCQs आर रिमेनिंग. You can consider for a homework. Let me take the attendance. Roll number 2. 5. 19. 21. 22. 31, 33, 35, 37, 41, 49, 50, 52, 53, 55, 59, 60, 64, 67, 69, 70, 72. Yes, roll number 33 is present. Okay. Absent roll numbers 2, 5, 19, 21, 22, 31, 37, 41, 49, 50, 52, 53, 55, 59, 60, 64, 67, 72. ओके ठीक आहे. हा आता काय शंका असेल तर विचारा. I will stop here my presentation. I will stop the recording here. Yes. हा कोणाला काय शंका वगैरे असेल तर विचारू.